नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर चौधरी ऑफिशियल. चला तर सुरुवात करू. ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक पेपर 2022 शिपाई या पदासाठी झालेला आहे. हा पेपर क्रमांक 4 असेल. याच्या अगोदर 3 आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघितले असतीलच. एक्झामचा पिरियड होता 90 मिनिटं, 90 प्रश्न, 10 मार्क इंटरव्ह्यूसाठी होते. तर प्रश्न पहिला असा होता, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर ते आहे 307.70 लाख हेक्टर. क्वेश्चन नंबर 2, अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ते खालील क्षेत्रातील उद्योग या क्षेत्राशी निगडीत आहे. क्वेश्चन नंबर 3, हातपंपाचे पाणी शुद्धीकरणासाठी टिंब एवढी ब्लिचिंग पावडर वापरली जाते, तर ती आहे 300 ते 400 ग्रॅम. क्वेश्चन नंबर 4, कोणती संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? तर ती ओळखली जाते IDA संस्था. क्वेश्चन नंबर 5, DRDO द्वारा चाचणी करण्यात आलेले स्वदेशी विकसित रेडिएशन क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? तर ते क्षेपणास्त्राचे नाव आहे रुद्रम. क्वेश्चन नंबर 6, आशियाई संस्कृतीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी देण्यात येणारा वर्ष 2021चा फुकुओका पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर फुकुओका पुरस्कार पी. साईनाथ यांना देण्यात आला किंवा प्रदान करण्यात आला. क्वेश्चन नंबर 7, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचे मुख्यालय आहे सिकंदराबाद. क्वेश्चन नंबर 8, भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात? तर नायट्रस ऑक्साईडचा वापर करतात. क्वेश्चन नंबर 9, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ते आहे चंदीगडमध्ये. क्वेश्चन नंबर 10, पर्यावरण संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा क्योटो प्रोटोकॉल हा करार कोणत्या वर्षी पार पडला? तर तो आहे 1997 साली. क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? तर ते आहे लिग्नाइट. बाकी सर्व लोह खनिज आहेत हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट वगैरे. क्वेश्चन नंबर 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे? ते आहे भारतरत्न. क्वेश्चन नंबर 14, कोणत्या बँकिंग कायद्याने श्रीमती इंदिरा गांधी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले? तर ते कायदा आहे बँकिंग कंपनीज ॲक्ट 1969. क्वेश्चन नंबर 15, पेटेंट तिसरी सुधारणा आणि बीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला? तर तो लागू केला होता 2004 मध्ये. क्वेश्चन नंबर 16, एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर आहे? तर ते असतं 1.85 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 17, विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरूपात चलनात आलेले 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणती आपणास आकृती पाहायला भेटते? तर ती भेटते लाल किल्ला. क्वेश्चन नंबर 18, मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेले पैशाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात शक्तिशाली पैसा. क्वेश्चन नंबर 19, राजकोषीय तुटीतून वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते. कशाची तूट भेटते? तर व्याज देण्याची तूट मिळते. म्हणजेच राजकोषीय तुटीतून व्याज देणे वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते. क्वेश्चन नंबर 20, धनादेशाची रक्कम देय असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. तर आदेशिती. क्वेश्चन नंबर 21, 1963 मध्ये भारतीय स्टेट बँकेचे कोणत्या 2 सहयोगी बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते? 1963 मध्ये विचारले होते, तर ते होते जयपूर व बिकानेर याच्या दोघांचे एकत्रीकरण झालं. क्वेश्चन नंबर 22, पतनिगडित अनुदान हे टिंब करीत देतात. अ. तंत्र सुधारणा, ब. यंत्रसामग्री खरेदी, क. कच्चा माल खरेदी. तर याचे उत्तर आहे अ आणि ब. म्हणजेच पतनिगडित अनुदान हे तंत्र सुधारणा व यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता देतात. पतनिगडित अनुदान. क्वेश्चन नंबर 23, बँकेने केवळ त्यांच्या ग्राहकांनाच नव्हे तर सामान्य जनतेलाही प्रदान केलेल्या सेवांना टिंब म्हणतात. तर त्या सेवांना म्हणतात सामान्य उपयोगिता सेवा. क्वेश्चन नंबर 24, किसान क्रेडिट कार्ड ही योजना केव्हा सुरू करण्यात आली?
तर ती झाली ऑगस्ट 1998 मध्ये. 25 खालीलपैकी कोणता बँकेतर वित्तीय कंपनी NBFC नियंत्रित करते? तर ती करते भारतीय लघु उद्योग विकास बँक. क्वेश्चन नंबर 26 मौद्रिक उपाय ठिबक मोजले जातात. तर मौद्रिक उपाय हे व्यापारी बँकांद्वारे मोजले जातात. क्वेश्चन नंबर 27 पुढीलपैकी कोणते साधनांनी पतनियंत्रणाचे साधन म्हणून जवळजवळ उपयुक्त संपवलेले आहे? रेपो, व्यवहार बँक दर, रोख राखीव प्रमाण, वैधानिक रोखता प्रमाण. यांचं प्रमाण आहे 2/4. क्वेश्चन नंबर 28 जेव्हा सादरकर्त्याने शीर्षक सदोष आहे असा विश्वास ठेवण्याचे कारण बँकेकडे असेल तर धनादेश टिंबटिंब जाईल, तर तो नाकारला जाईल. क्वेश्चन नंबर 29 कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर वित्तीय गरज हे ग्रामीण एरियातली नाबार्ड पूल बांधणे वगैरे यांच्यासाठी मस्त कर्ज देते ती. क्वेश्चन नंबर 30 अडकलेली कर्जे आणि आगाऊ रक्कम वसूल करण्यासाठी बँक टिंबटिंब अंतर्गत कायदेशीर कारवाई करू शकतात. तर ते अर्था ऋण अदालत इन 1990 आणि दिवाळखोरी नादारी कायदा 1997. क्वेश्चन नंबर 31 जेव्हा एखादी बँक कॉर्पोरेट व्यक्तीला कर्ज देते तेव्हा संबंध टिंबटिंब असतो धनको आणि ऋणको. क्वेश्चन नंबर 32 जेव्हा चलनक्षम दस्तऐवजाचा पृष्ठाकरण किंवा अडक पैसे कोणाला द्यावेत हे दस्तऐवजावर म्हणजे डॉक्युमेंट्सवर न लिहिता केवळ स्वाक्षरी करीत असल्यास त्याला टिंबटिंब म्हणतात. त्याला म्हणतात कोरे पृष्ठांकन म्हणतात. क्वेश्चन नंबर 33 पुढील विधाने अभ्यासा. किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात महाराष्ट्रात 1999 मध्ये करण्यात आली. ही योजना लघु मुदतीचे कर्ज तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज सुद्धा पुरवते. वरील पैकी काय खरे आहे? काय खरे आहे ते विचारलं तर हे दोन्ही वाक्य खरे आहेत. क्वेश्चन नंबर 34 हरित लेख प्रणाली ग्रीन अकाउंटिंग मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या बाबींचा विचार करतात? तर प्रदूषण व पर्यावरणीय हानी या 2 गोष्टींचा हरित लेख प्रणालीमध्ये विचार केला असतो. क्वेश्चन नंबर 35 RBIचे पहिले गव्हर्नर कोण? तर ऑगस्टन अर्कल स्मिथ. क्वेश्चन नंबर 36 सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ते फळ या पिकाशी संबंध आहे. क्वेश्चन नंबर 37 संकेतार्थ नसलेलं वाक्य ओळखा. तर संकेतार्थ नसलेलं वाक्य आहे मुलांनो चांगला अभ्यास करा. क्वेश्चन नंबर 38 पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. दिलेल्या ऑप्शनमध्ये उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल हे संकेतार्थी वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 39 खालील दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. तर तो शब्द आहे प्रीती. क्वेश्चन नंबर 40 शाळेत जाताना मी पेन विसरेन का? विधानार्थी एक वाक्य करा. तर शाळेत जाताना मी पेन विसरेन याचं उत्तर आहे विधानार्थीच्या स्वरूपात मी शाळेला जाताना पेन विसरत नाही. क्वेश्चन नंबर 41 माझे वडील आज परगावी गेले हे कोणत्या वाक्याचे प्रकाराचे उदाहरण आहे? तर हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. क्वेश्चन नंबर 42 सध्या मी जातकथांचा अभ्यास करतो आहे. जातकथांचा अभ्यास करतो आहे वरील वाक्याचा प्रकार ओळखा. प्रकार आहे विधानार्थी. क्वेश्चन नंबर 43 प्रयोग ओळखा. सर्वांना समज दिली जाईल नवकर्मणी हा प्रयोग आहे. क्वेश्चन नंबर 44 खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. तर तो आहे चोर हा एक प्रत्यय घटित शब्द आहे. क्वेश्चन नंबर 45 पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता? तर तो आहे फटकळ. क्वेश्चन नंबर 46 खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? तर तो आहे गृहस्थ. क्वेश्चन नंबर 47 समानार्थी शब्द ओळखा. कलंत्र म्हणजे काय? बायको कलंत्र. 48 प्रयोग ओळखा. न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. त्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. क्वेश्चन नंबर 49 प्रयोग ओळखा. मला जांभळी साई आवडते. तर
अकर्मक कर्तरी नावाचा प्रयोग याच्यात वापरलेला आहे. क्वेश्चन नंबर 50. सिद्ध क्रिया विशेषण असलेले वाक्य कोणते? आज त्यांची मोठी सभा झाली हे सिद्ध क्रिया विशेषण असलेले वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 51. करणरूपी वाक्य ओळखा. तर तुषार अभ्यास करतो हे एक करणरूपी वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 52. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. सी रेन बिकॉज सी डॅश डॅश इन अ हरी. त्याचे उत्तर आहे वॉज. सी रेन बिकॉज सी वॉज इन अ हरी. क्वेश्चन नंबर 53. टॉपसी टर्वी याचा अर्थ काय आहे? तर इन टोटल डिसऑर्डर. इन टोटल डिसऑर्डर म्हणजे इकडे तिकडे विस्कटलेली. टॉपसी टर्वी. Question number 54. If my friend wants it, I shall give it to him. Identify the mood of the underlined verb. दिलेले अंडरलाईन शब्दाचा मूड विचारला आहे तर इंडिकेटिव्ह फॉर्म आहे तो. क्वेश्चन नंबर 55. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ स्क्रुपुयस. तर स्क्रुपुयसचा समानार्थी शब्द आहे स्क्रुपियसचा केअरफुल ऑफ डिटेल्स. Question number 56. Choose the alternative which explain the given word proletaire. त्याचा अर्थ आहे वेज अर्नर्स. अल्टरनेटिव्ह त्याचा अर्थ किंवा समानार्थी किंवा त्याच्याऐवजी वापरला जातो वेज अर्नर्स, याला पोलेट्रेट म्हणतात. क्वेश्चन नंबर 56. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ इम्पेडिमेंट. इम्पेडिमेंटचा अर्थ आहे ऑब्स्टेकल, अडथळा. क्वेश्चन नंबर 58. द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग ऑफ कॉग्नेट. कॉग्नेटचे ऑपोजिट आहे डिफरंट. कॉग्नेट म्हणजे सारखा. 59. In this question, out of the four alternatives, choose the one which can be substituted for the given word sentence. A resting place of wild animal त्याला काय म्हणतात? वाईल्ड एनिमल जिथे आराम करतात त्याला म्हणतात लेअर. क्वेश्चन नंबर 60. टेल मी द ट्रूथ, मेक इट इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. टेल मी द ट्रूथला काय म्हणू शकतो? टेल मी व्हॉट इज ट्रूथ. Question number 61. Find the appropriate meaning of the word abrupt. Abrupt is nothing but quick. Question number 62. Replace the clause by an infinity. It was my intention that I would write him a letter. त्याचे उत्तर आहे It was my intention to write him a letter. Question number 63. Choose the word opposite in meaning of ostentatious. Ostentatious लाच काय म्हणतात? नाही, ऑपोजिट विचारलं. Unpretentious. Question number 64. Choose the correct synonyms of enlightened. तर fully awaken, पूर्णपणे जागृत. Question number 65. Choose the correct form of the indirect speech of the following sentence. Sentence आहे he said, let's leave the case at the station. त्याचा आहे करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म मध्ये he suggests leaving the case at the station. Question number 66. Which mood is expressed in the following sentence? Take care of your health. It is imperative. Question number 67. विधान परिषदेत स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये एकूण सदस्यांपैकी सदस्य संख्येचे किती सदस्य राज्यपाल नियुक्त करतो? तर 1/6. क्वेश्चन नंबर 68. संविधानात समाविष्ट मूलभूत कर्तव्यापैकी 5वे आणि 11वे कर्तव्य अनुक्रमे या वर्षी समाविष्ट करण्यात आले. तर 11वे मूलभूत कर्तव्य हे 1976 मध्ये आणि 11वे कर्तव्य हे 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले. क्वेश्चन नंबर 69. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या ही 22 झाली? आता पण सध्या 22 आहे. तर 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झालेली. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 70. खालीलपैकी कोणते कलम संसदेचे सचिवालयास सेक्रेटरी ऑफ पार्लमेंट संबंधित आहेत? तर ते आहे कलम 99. क्वेश्चन नंबर 71. राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर तो झाला 31 मार्च 1992. इथून मॅथचे प्रश्न स्टार्ट होतात. क्वेश्चन नंबर 72. एक व्यक्तीने एका उत्पादनावर खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त किंमत छापली. जर तो ग्राहकाला छापील किमतीवर 10% सूट देऊ करत असेल तर त्याचा नफा किती?
तर तो आहे 8%. हे सर्व प्रश्नांचे व्हिडिओ सेपरेट येणार आहे. क्वेश्चन नंबर 73. हे दिलेले इक्वेशन सोडवा. 1576 divided by 45.03 plus 23.99 into under root of 255. बोर्डमस रूल लावायचा, अंडर रूट ऑफ 255 अप्लाय करायचा, आन्सर निघेल 420. क्वेश्चन नंबर 74. दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 मिनिटे आणि 15 मिनिटात टाकी भरतील. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले असते आणि 3 मिनिटांनंतर पाईप ए बंद असेल तर पाईप बी द्वारा टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर तो वेळ लागेल 8 मिनिटे 5 सेकंद. क्वेश्चन नंबर 75. एका रेल्वे एक समान वेगाने एक विशिष्ट अंतर कापते. जर रेल्वे 6 किलोमीटर प्रति तास वेगात असेल तर निर्धारित वेळेपेक्षा 4 तास कमी लागतील. आणि जर रेल्वे 6 किलोमीटर प्रति तास हळू चालली तर रेल्वेला निर्धारित वेळेपेक्षा 6 तास अधिक वेळ लागेल. प्रवासाची लांबी किती आहे? असा प्रश्न पुन्हा पण येऊ शकतो. कधी जास्त लागतो, कमी लागतो. त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. प्रवासाची लांबी विचारली, डिस्टन्स. क्वेश्चन नंबर 76. प्रतिवर्ष 4% चक्रवाढ व्याजदराने 2 वर्षाची देय असलेले ₹169 चे सध्याचे मूल हे टिंब असेल तर ते आहे 156.5. प्रश्न 77. दोन संख्येच्या वर्गाची बेरीज 3341 आहे आणि त्यांच्या वर्गाचे फरक 891 आहे. तर ते संख्या कोणते? तर ते संख्या 35 आणि 46 असतील. क्वेश्चन नंबर 77 आय थिंक रिपीट झाला. एका दिलेल्या दिवशी एका कॉम्प्युटरकडून 1,77,400 ओळी प्रिंट केल्या गेल्या. जर तो प्रिंटर त्या दिवशी 7 तास काम करत असेल तर तो एका मिनिटात किती ओळी प्रिंट करेल? तर त्याचे कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर येतं 420. क्वेश्चन नंबर 78. ए हा प्रवास 10 तासात पूर्ण करू शकतो. तो प्रवासाचे पहिला अर्धा भाग 21 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा भाग 24 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतो. तर एकूण प्रवास किती ते शोधा. तर ते एकूण प्रवास असेल 224 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 79. एक कार प्रथम 39 किलोमीटर 45 मिनिटात कापते आणि उर्वरित 25 किलोमीटर 35 मिनिटात कापते. तर कारचा सरासरी वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 80. खालीलपैकी कोणत्या पर्यायाची सर्वात मोठी परिमिती आहे? तर दिलेल्या पर्यायापैकी 7 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाची सर्वात मोठी काय असेल? परिमिती असेल. क्वेश्चन नंबर 81. वेगवेगळ्या लांबीचे दोन रेषाखंडावर काढलेल्या दोन चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक 32 चौरस सेंटीमीटर आहे. जर एखादे 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेले तर मोठे रेषाखंडाची लांबी शोधा. त्याचं उत्तर आहे 9 सेंटीमीटर. 82 वा प्रश्न. एका वर्षाच्या सुरुवातीला एका ठराविक व्याजदराने ₹72.5 कर्जाऊ दिले. 8 महिन्यानंतर अजून ₹362.50 कर्जाऊ दिले, पण व्याजाचे दर आधीच्या दराच्या दुप्पट होता. वर्षाखेरीस दोन्ही कर्जातून त्याला 33.50 व्याज मिळाले. तर व्याजाचा मूळ दर काय होता? तर तो दिलेली माहिती ना त्याचे आन्सर काढल्यानंतर दिलेली ऑप्शनमध्ये नाहीच आहे. क्वेश्चन नंबर 83. वडील आणि मुलगा यांचे सध्याच्या वयाची बेरीज आईच्या सध्याच्या वयाच्या बेरजेतून 8 वर्षे अधिक आहे. आईचे वय मुलाहून 22 वर्षे अधिक आहे. तर मग वडिलांचे वय 4 वर्षांनंतर काय असेल? नंतर विचारलं ते 34 वर्ष. क्वेश्चन नंबर 84. अस्मिता द/सेकडा 4 दराने एका ठराविक मुदतीनंतर एकूण ₹11,442 मिळवण्यासाठी सरळ व्याजाने ₹9,534 गुंतवते. तर एकूण रक्कम मिळवण्यासाठी तिला गुंतवणूक किती वर्ष करावी लागेल? तर ती आहे 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 85 वा प्रश्न. ए आणि बी दोन पाईप अनुक्रमे 20 आणि 30 तासात टाकी भरतात. टाकी भरण्यासाठी दोन्ही पाईप उघडले जातात, परंतु जेव्हा टाकी 1/3 पूर्ण असते तेव्हा टाकीमध्ये एक गळती विकसित होते, ज्याच्यामुळे दोन्ही पाईपांद्वारे 1/3 पाणी बाहेर जाते. म्हणजे इनडायरेक्टली तिसरा नळ लावला त्याच्यातून आपण पाणी काढतो. टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण वेळ किती? तर तो आहे 16 तास. 86 वा प्रश्न आहे. ₹20,000 रकमेवर 3 वर्षाखेरीज उपार्जित सरळ व्याज 7,200 आहे. तेवढ्याच रकमेवर त्याच व्याजदराने तितक्याच कालावधीत उपार्जित
उपार्जित चक्रवाढ व्याज किती आहे ते विचारलं तर त्याचे आन्सर आहे 8,098.56. प्रश्न 87. आर्यन 1 तासात 30 मिनिटांमध्ये एक विशिष्ट अंतर कापतो. तो 4 किलोमीटर प्रति तास वेगाने 2/3 अंतर कापतो आणि 5 किलोमीटर प्रति तास वेगाने उर्वरित अंतर कापतो. तर एकूण अंतर शोधा. एकूण अंतर असेल 6.4 किलोमीटर. 88 वा प्रश्न. औद्योगिक माग हे 0.128 मीटर कापड प्रत्येक सेकंदाला विणते. अंदाजे 20 मीटर कापड माग विणण्यासाठी किती सेकंद लागतील? हे सरळ कॅल्क्युलेशन आहे. याचं उत्तर आहे 195 सेकंद. 89 वा प्रश्न आहे. चौरसाची लांबी आणि रुंदी ही अनुक्रमे 40% आणि 30% वाढवली तर मिळणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती अधिक असेल? तर ते 82%. प्रश्न 90 वा. 2 पाईप ए आणि बी अनुक्रमे 24 तास आणि 30 तासात टाकी भरतात. रिकाम्या टाकीमध्ये दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केल्यास ते भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर तो लागेल 13 तास 20 मिनिटं इतका. छान प्रश्न असतात. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वरील सर्व गणिताचे प्रश्न व स्पष्टीकरणाचा व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. लगेच नोटिफिकेशन येईल. लगेच अगदी व्हिडिओ अपलोड होताच. तर व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा सर्वांचे धन्यवाद. माझे मनोबल वाढवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू.